एका समर्थ, ताकदवान, प्रतिजेश लेखिकेने आत्मसंवादातून तादात्म्य पाहून आपल्या अंतर्मनातील विविध गुंते उकलण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे एकम कादंबरी. स्वतःला स्वतःपासून वेगळे करत पुन्हा स्वतःमध्ये सामावणे हा कादंबरीचा विषय. लेखनासाठी आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा त्याग करणाऱ्या, किंमत मोजणाऱ्या एका स्त्रीलेखिकेच्या मनाचा वेध घेणारी ही कादंबरी आहे. एकम ही एका लेखिकेच्या एकटेपणाची कथा आहे. आपल्या भाषेवर, लेखनावर प्रचंड प्रेम करणारी आणि प्रसंगी त्यासाठी राहते शहर सोडून शहरापासून दूर एका फ्लॅटमध्ये राहणारी देवकी ही एक नावाजलेली लेखिका आहे. आपल्या लेखणीवरची निष्ठा इतकी की दिल्लीत नवऱ्यासोबत जाण्याची तिची तयारी नाही. परदेशात असणारा मुलगा अनिल याच्यावर तिची अपार माया आहे, पण त्याच्यासोबत देखील राहण्याची तिची इच्छा नाही. आपल्याला जर स्वतंत्र, स्वावलंबी, ताठपणे आणि जसं हवं तसं जगायचं असेल तर ते एकटीने जगावं लागतं आणि हा एकटेपणा सहन करायला देवकी समर्थ आहे. ही कादंबरी म्हणजे देवकीचा एकटेपणाशी एकटा होऊन केलेला संवाद आहे आणि या संवादातूनच देवकी वाचकाला विचारात पाडते आणि आयुष्यातल्या काही प्रश्नांची सहज प्रकारे उत्तर देखील सांगते. पोटाच्या विकारामुळे आयुष्याच्या अखेरच्या वळणावर पोहोचलेल्या देवकीचा हा आत्मसंवाद अधिक गहिरा आणि सखोल होत